आरक्षणासाठी एल्गार पुकारलेला आहे मनोज जरांगे पाटील आणि भगवं वादळ आता मुंबईच्या वेशीवर धडकलंय, मुंबईच्या आत शिरलंय। मनोज जरांगेंसह त्यांचे लाखो समर्थक मुंबईत दाखल होत आहेत। एका पाठोपाठ एक काही मार्गांमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत प्रशासनाकडून। त्यापूर्वी सरकारकडून चर्चेच्या काही फेरी सुद्धा झालेल्या आहेत मनोज जरांगेंसोबत की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं। त्यामुळे आता आझाद मैदानात काही वेळात मनोज जरांगे पोहोचतील आणि तिथून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवात होईल। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झालेत। आझाद मैदानावर ते काही वेळात पोहोचतील, तिथे सुद्धा जय्यत तयारी करण्यात आली आहे। केवळ 1 दिवसाची परवानगी त्यांना आझाद मैदानात देण्यात आलेली आहे, त्यात सुद्धा काही अटी पाळाव्या त्यांना लागतील, यासाठी हमीपत्र सुद्धा त्यांच्याकडून लिहून घेतलंय। जरांगेंसह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त देखील त्यांच्या मार्गावर बघायला मिळतोय, आझाद मैदान परिसरात सुद्धा आहे। आणि मुंबई पोलिसांकडून वाहतुकीत सुद्धा काही प्रमुख बदल करण्यात आलेले आहेत, कारण आझाद मैदानावर हे सगळे मराठा आंदोलक जाणार आहेत। हा मोर्चा अंतरवाली सराटीतून आता नवी मुंबई मार्गे आझाद मैदान म्हणजे दक्षिण मुंबईच्या दिशेने जातोय। मनोज जरांगे यांची दृश्य आहेत। रात्रभर ते आंदोलकांसोबत होते, त्यामुळे थोडासा आराम ते आता करतायत। जागोजागी त्यांचं स्वागत करण्यात आलं, जुन्नरमध्ये सुद्धा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी सिद्धेश टाकवले आपल्यासोबत आहेत। सिद्धेश, आता कुठपर्यंत पोहोचले आहेत जरांगे पाटील? जरांगे पाटील सौरभ, जर आपण बघितलं तर ईस्टर्न फ्रीवेच्या वरतीच आहेत ते। मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी सुद्धा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। जर आपण बघितलं असेल तर शेकडो कार्यकर्त्यांसह जरांगेंनी आता मुंबईमध्ये पाऊल ठेवलेलं आहे। काही वेळातच ते आता आझाद मैदानावरती पोहोचतील। मात्र यामध्ये सर्वात मोठा ताण जो आहे तो आता वाहतूक पोलिसांवरती आलेला आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीला आता हे संकट जे आहे वाहतूक कोंडीचं हे सर्वात मोठं आता आलेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता ही वाहतूक कशी सुरळीत करायची असा सर्वात मोठा प्रश्न आता या वाहतूक पोलिसांवरती आहे। त्यामुळे आता ईस्टर्न फ्रीवेवरून आता जरांगे पाटील पुढे सरसावत आहेत, आझाद मैदानाकडे ते आता कूच करतायत। ठीक आहे सिद्धेश, साधारण किती वेळात ते आझाद मैदानापर्यंत पोहोचतील? तरी सौरभ 1 तास भर त्यांना जरी लागेल, कारण जर वाहतूक कोंडीचा जर आपण आढावा घेतला तर सर्वसामान्य चाकरमान्यांची आता ही कामावरती जाण्याची वेळ असते। गणेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये होतो, त्यामुळे वाहतूक कोंडी असल्यामुळे जरांगेंना 1 ते 1.5 तास मिनिमम लागू शकतो आझाद मैदानावरती पोहोचण्यासाठी। त्यामुळे आता आपण जर बघितलं तर वाहतूक कोंडी तर आहेच, परंतु वेगवेगळ्या मार्गाने सुद्धा आता हे आंदोलक आता आझाद मैदान जवळ करण्यासाठी निघतात। त्यामुळे पोलिसांनी सुद्धा ठिकठिकाणी बॅरिकेडिंग लावलेले आहेत, त्यामुळे सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी काही ठिकाणी होतीये। सौरभ, सिद्धेश, जेवढे आंदोलक या मोर्चात सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांसह जरांगे आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत का? कारण परवानगी तर फक्त 5000 लोकांनाच आहेत, त्यामुळे या अटीचं पालन होईल असं दिसत नाहीये सध्या तरी। अटीचं पालन होईल असं दिसत नाहीये सौरभ, कारण जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात 5000 पेक्षा जास्त आंदोलक हे या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत। त्यामुळे हे फक्त त्यांच्या ताफ्यातली ही दृश्य नाहीयेत, 5000 पेक्षा जास्त लोक त्यांच्या ताफ्यामध्येच। सुरुवातीला जर आपण आझाद मैदानाकडे जर बघितलं तर आझाद मैदानाचं दृश्य हे अतिशय वेगळं आहे। आझाद मैदानामध्ये सुद्धा शेकडो कार्यकर्ते अजून जमलेले आहेत, आंदोलक जमलेले आहेत। त्यामुळे आता ही जी संख्या आहे अटींचं पालन होईल असं तरी सध्या तरी दिसत नाहीये। त्यामुळे गर्दी नियंत्रित आणण्याचं मोठं आव्हान हे आता पोलिसांसमोर असणार आहे। सौरभ, ठीक आहे, तर आरक्षणासाठी मराठ्यांनी एल्गार पुकारलेला आहे। लाखोंच्या संख्येने आझाद मैदानात कार्यकर्ते जमतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे, कारण हजारो वाहनं मनोज जरांगे पाटलांसोबत आहेत आणि लाखो आंदोलक मुंबईच्या दिशेनं परवापासून कूच करत होते आणि आता मुंबईच्या वेशीवर मध्यरात्री सगळे आंदोलक धडकले आणि आता आझाद मैदानाच्या दिशेने आंदोलक रवाना झाले आहेत। अवघ्या तासाभरात मनोज जरांगे पाटील आंदोलकांसह आझाद मैदानात पोहोचतील। यापूर्वी आझाद मैदानात परवानगी नाकारण्यात आली होती जरांगे पाटलांना आंदोलनाची, त्याऐवजी खारघर किंवा नवी मुंबईच्या जागेचा विचार व्हावा अशा सूचना सरकारला हायकोर्टाने दिल्या होत्या। पण मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात जरांगे पाटलांना आंदोलनासाठी परवानगी दिली आहे, त्यासाठी काही अटी सुद्धा घालून दिलेल्या आहेत। आता त्या अटी शर्तींचं पालन होतं काय बघावं लागेल, कारण त्या संदर्भातलं एक हमीपत्र सुद्धा जरांगे पाटील यांच्याकडून लिहून घेण्यात आलं होतं। तर कोणकोणत्या अटी आहेत? आझाद मैदानात फक्त 1 दिवस आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे। दुसरीकडे मनोज जरांगे मात्र ठाम आहेत आपल्या भूमिकेवर उपोषण करण्याच्या, तर फक्त 5000 आंदोलकांनाच आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली आहे। वास्तविक लाखोंचा जनसमुदाय आझाद मैदानाच्या दिशेने येतोय। मुख्य आंदोलकांसह फक्त 5 वाहनांनाच मैदानात परवानगी आहेत, पण मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो वाहन आहेत। शनिवारी रविवारी आंदोलनाला परवानगी नाही।
मोठ्या संख्येनं आलेल्या आंदोलकांसाठी पर्याप्त जागा सुद्धा तिथे उपलब्ध नाहीये. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंतच आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आपण बघतोय. हजारो वाहनं त्यांच्यासोबत आहेत, लाखो आंदोलक त्यांच्यासोबत आहेत आणि आझाद मैदानात काही वेळातच हे सगळे आंदोलक पोहोचतील. आणि या काही अटी शर्ती आहेत, ज्या अटी शर्तींवर आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. त्या नियमांचं पालन होतं काय बघावं लागेल. गणेशोत्सव सध्या सुरू आहे. मुंबई पोलिसांवर, प्रशासनावर अतिरिक्त ताण या सण आणि उत्सवाच्या काळात असतो. तर हमीपत्रात नेमकं काय लिहून घेतलंय? सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेतच आंदोलन, असं लिहून दिलंय जरांगेंनी. कायदा आणि नियमांचं पालन करणार, पोलिसांच्या नियमित संपर्कात राहणार, चिथावणीखोर भाषण करणार नाही, जाळपोळीची कृती होणार नाही याची काळजी घेईन, आंदोलन स्थळावरून इतरत्र कुठेही कूच करणार नाही, पांडुरंग मार्गांवर पोलिसांशी समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे, पाणी, वैद्यकीय मदत आंदोलकांना उपलब्ध करू, आंदोलकांची संख्या मर्यादित ठेवणार, ठरलेल्याच ठिकाणी आंदोलन करणार, आंदोलकांकडे शस्त्र असणार नाहीत, असं जरांगेंनी हमीपत्रामध्ये लिहून दिलंय. तर मनोज जरांगेंना आतापर्यंत काही लोकप्रतिनिधींनी सुद्धा पाठिंबा दिलाय. हे लोकप्रतिनिधी नेमके कोणते आहेत आपण पाहूयात. विजय सिंग पंडित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, प्रकाश सोळंके आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे, शिवसेनेचे आमदार विलास भुमरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, ओमराजे निंबाळकर खासदार, त्याचबरोबर खासदार संजय जाधव. या सगळ्यांनी आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय उघड उघड. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात पोहोचल्यानंतर कोणकोणत्या पक्षांचे राजकीय नेते त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांना समर्थन देण्यासाठी पोहोचतात हे सुद्धा बघावं लागेल. कारण तशी सुद्धा एक शक्यता वर्तवली जाते आहे. आंदोलनाची हाक दिल्यानंतरच काही वेळातच काही खासदार आमदारांनी, काही पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सिद्धेश ताकवले आपल्यासोबत आहेत. सिद्धेश, आता कुठपर्यंत आलाय जरांगे पाटलांचा ताफा? अरे थांबा एक मिनिट, तुमचं लाईव्ह सिद्धेश, माझा आवाज येतो तुझ्यापर्यंत? कारण अँकरचा प्रश्न तरी कळू द्या, मग मी तुमच्याकडे येतो. सिद्धेश पर्यंत आपला आवाज जात नाहीये. बराच गोंधळ दिसतोय, कारण या आंदोलकांचं आणि जरांगे पाटलांच्या मोर्चाचं काल संध्याकाळपासून सातत्यानं ते कव्हरेज करतायत. आंदोलकांची घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे आणि हजारो वाहनं आता आझाद मैदानाच्या दिशेने निघाली आहेत. आपण परत एकदा सिद्धेशकडे जाऊयात. सिद्धेश, कुठपर्यंत आलाय जरांगे पाटलांचा ताफा? सौरभ, मी आता आझाद मैदानाच्या याच ठिकाणी आहे. जर माझं मागचं दृश्य बघितलं असेल तर शेकडोंच्या संख्येनं आता कार्यकर्ते हे आता आझाद मैदानाच्या दिशेनं, लाखोंच्या संख्येनं आता हे सगळे कार्यकर्ते आझाद मैदानाच्या दिशेनं दाखल झालेले आहेत. आपण हा उत्साह सर्व काही सगळं सांगून जातोय. मनोज जरांगे पाटील अवघ्या काही क्षणामध्ये आता आझाद मैदान जवळ करतील. या ठिकाणी आपण पाहतोय हा जो उत्साह आहे तो आपल्याला सगळं काही सांगून जातोय. आरक्षण घ्यायच्या आधीचा हा सगळा उत्साह आहे. त्यामुळे आता जरांगे पाटलांच्या या सगळ्या पुढच्या पार्श्वभूमीवरती आता हे सगळं लक्ष लागलेलं आहे. जरांगे पाटील आता पुढची भूमिका काय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न आपण करूयात. सांगाल जरांगे पाटील आता थोड्याच वेळात
आता या ठिकाणी आझाद मैदानावरती येतील काय जरांगे पाटील आमचे देवता आहेत. आम्ही ते एवढे मराठा समाज आलेला आहे. ते कोटीच्या संख्येनं मराठा मुंबईमध्ये घुसलेला मला आहे. सांगा फक्त मला सांगा जर सरकारनं 5,000 लोकांचीच फक्त परवानगी जरांगेंसोबत दिली होती, मात्र लाखोंच्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, काय सांगा? आझाद मैदानामध्ये फक्त 5,000 आपले बांधव बसतील, बाकीचे आझाद मैदानाच्या पूर्ण बाहेरून राहतील आणि आरक्षण घेतल्याशिवाय कोणालाही सोडणार नाही. एक गोष्ट प्रामुख्यानं, जसे जरांगे आता आझाद मैदानाच्या दिशेने येतात, हुबेहूब जरांगेंसारखे दिसणारे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी दिसतात. काय सांगताय? जरांगेंसारखी एकदम वेशभूषा दिसते तुमची, काय सांगाल? पाटील आता पाटलांच्या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतोय? प्रसाद असूनला एक मोठा प्रतिसाद भेटते. पाटलाच्या आदेशावर आम्ही सगळे मुंबईमध्ये आलेलो आहेत. पाटील हे आमचे आराध्य दैवत आहेत. पाटलानं जे आम्हाला आदेश दिला त्याच्याप्रमाणे आम्ही आदेश पाळणार आहेत. आदेशाच्या शांततेत आंदोलन होणार आहे. पाटील आझाद मैदानावर राहते, आम्ही बाकी सगळे इकडे राहूत. कसल्याच प्रकारचं आम्ही गोलगंधळ करणार नाहीत. पाटील जोपर्यंत आम्ही करणार नाही, पाटील जोपर्यंत राहतील, पाटील जोपर्यंत पाटील जोपर्यंत तिथे राहतात आम्ही तोपर्यंत राहू. शांततेनं आमचं आंदोलन राहणार आहे. पण मला एक सांगा, तुम्ही सेम टू सेम जरांगेंसारखे दिसताय. तुमचा काही फोटो वगैरे कोणी काढायचा प्रयत्न करतो, नाही तर चुकून असं वाटायचं की जरांगे पाटील तुम्ही आंदोलकांसोबत? असं काय नाही. मी त्यांचा एक जीवाचा मावळा आहे. मी त्यांच्यासोबत सतत राहतो. मला त्यांचा खूप आदर्श आहे. त्यांचा आमचे आराध्य दैवत म्हणायसारखी हरकत नाहीये. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आम्हाला जर दैवत भेटले तर फक्त मनोज जरांगे पाटील. मला माझा एक गोष्ट प्रामुख्याने अशी आहे, मनोज जरांगे आता दुसऱ्यांदा मुंबईला येत आहेत. या आधी सुद्धा मुंबईला आलेले होते. वाशीवरती त्यांना थांबवलं. एकनाथ शिंदे त्यावेळी होते. एकनाथ शिंदे आले, जरांगेंची मनधरणी केली, गुलाल उधळला गेला. त्याच्यानंतर आश्वासनं मिळाली. मला बोलू द्या. आश्वासनं मिळाली, त्याच्यानंतर आश्वासनांची पूर्तता झाली नाही. पुन्हा एकदा जरांगे पाटील आता मुंबईमध्ये येत आहेत. आता जर यावेळी सुद्धा शिष्टमंडळाने मध्यस्थी केली आणि जर जरांगेंची समजूत घालायचा प्रयत्न केला तर जरांगे ऐकतील का? आणि नेमकी जरांगेंची पुढची एक मिनिट त्यावेळेस बी आमची विजय झालेली आहे. आम्ही आलो नाहीत. 1,00,000 आमचे मराठे ह्याच्यामध्ये आरक्षणमध्ये ओबीसीमध्ये गेलेले आहेत. आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे. पण तरी सुद्धा राहिलेले शिंदे साहेब सगळे घालणार आहेत. जरांगे पाटलानं शिंदे साहेबाला जे बी काही हे केलं होतं ते बी काय शिंदे साहेब आमच्या सोबतच आहेत. शिंदे साहेबाला द्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदे साहेबच आम्हाला हे आरक्षण देऊ शकते हे आम्हाला निश्चय माहीत आहे. नक्कीच. त्यामुळे आपण पाहतोय सौरभ, कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या दृष्टीनं या ठिकाणी सगळे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत. ऑलमोस्ट अर्धच आझाद मैदान आता फुल झालेलं आहे. अटी शर्थींची परवानगी जी दिलेली होती 5,000 लोकांची, ती दिलेली गेलेली होती. तरी सुद्धा आता शेकडोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते आता या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी ते आता मुंबई जवळ करतायत. एक आंदोलनाचं स्वरूप, आपण हा उत्साह, हा एक आनंद जो पाहतोय आपण जरांगेंना समर्थन देण्यासाठीचा, हाच उत्साह आझाद मैदान दणाणून सोडू शकतो. सौरभ. सिद्धेश, प्रचंड मोठ्या संख्येनं आंदोलक तुझ्या मागे दिसत आहेत. उत्साही आंदोलक आहेत. पहाटेचे आता जवळपास 7:30 पावणे 8 वाजतायत. रात्रभर या सगळ्या आंदोलकांनी प्रवास केलाय. तू आता नेमका कुठे आहेत आणि तुझ्या अवतीभोवती असलेल्या आंदोलकांची संख्या किती आहे? सौरभ, माझ्या आजूबाजूला आंदोलकांची संख्या ही जवळपास 50,000च्या पुढची संख्या आहे. ही फक्त मागची लोक आहेत. याच्या आधी सुद्धा लोक आझाद मैदानामध्ये पोहोचलेली आहेत. जरांगेंच्या ताफ्यामधली लोकांची संख्या तर वेगळीच आहे. ती सुद्धा 10,000च्या पुढे असू शकते. असंख्य गाड्या, ट्रक्स, पिकअप्स आणि 2 व्हीलर्सवरती सुद्धा मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, चक्क विदर्भामधून सुद्धा मराठा आंदोलक हे जरांगेंसोबत आलेले आहेत. हा उत्साह पाहतोय आपण कशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रातून आता प्रत्येक माणूस हा जरांगेंसोबत आहे. सौरभ.
सिद्धेश, काल दिवसभरापासून रात्री आराम सुद्धा न करता सलगपणे हे आंदोलक मुंबईकडे कूच करतायत. हा सगळा प्रवास नेमका कसा होता आणि आता यापुढे जर जरांगेंनी उपोषणाची भूमिका घेतली तर या आंदोलकांची सुद्धा पुढची भूमिका काय असणार आहे? ते सुद्धा जरांगेंसोबत इथेच थांबणार आहेत का? त्याची काय व्यवस्था आहे? याच्याबद्दल काय आंदोलकांशी तू संवाद साधू शकतो? आपल्यासोबत प्रेक्षकांना सुद्धा लागलेली आहे. आपण कार्यकर्त्यांकडूनच जाणून घेऊयात की हा नेमका कसा प्रवास राहिलेला होता. कुठून आला तुम्ही? आम्ही शिरूर तालुक्यातून आलेलो आहोत. शिरूर मधून आलाय. प्रवास नेमका कसा होता? कारण तहान भूक हरवून सगळं पाटलांच्या सोबत तुम्ही होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही आता अखेर मुंबई जवळ केलेली आहे, मुंबईमध्ये पाऊल ठेवलेलं आहे. काय सांगाल, हा प्रवास कसा होता आणि नेमकं तुम्ही आता सगळा उत्साह काय सांगतो तुम्ही? आम्ही पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून निमोन या ठिकाणी आलो आहोत. काल आम्ही 9 वाजता निघालो आहोत. काल आम्ही सकाळी 9 वाजता निघालो आहोत. प्रचंड गर्दी रस्त्याने, दुतर्फा इतकी वाहनांची गर्दी होती आणि आम्हाला जे सगळ्या ठिकाणी लोकांनी, आमच्या मराठी बांधवांनी खाण्याची पिण्याची व्यवस्था केली होती. अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये कोट्यावधी समाज आमचा हा मराठ्यांच्या पाठी एकवटलेला आहे. आज तुम्ही आता सांगता की 5,000 लोक या ठिकाणी परवानगी द्यावी, परंतु कोट्यावधीचा समाज आमचा अजून एक्सप्रेसवर लाखो लोक या ठिकाणी आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय यातून जाणार आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही हा पवित्रा जरी तुम्ही घेतलेला असला तरी सुद्धा आता जर आपण बघितलं असेल तर सरकार अजून तसं बघायला गेलं तर सकारात्मक नाहीये. सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा भेटण्याच्या तयारीत होतं. विखे पाटील आणि उदय सामंत हे आता जरांगेंची भेट घेणार होते, त्यांची सुद्धा अजून भेट झालेली नाहीये. आझाद मैदानावरती जरांगे पाटील आल्यानंतर जर शिष्टमंडळानं मध्यस्थी केली आणि जर त्याच्यातून जर मार्ग निघाला नाही तर मग पुढची भूमिका काय असणार आहे? जो आमचे श्रद्धास्थान आदरणीय जरांगे पाटील जो आम्हाला आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी श्री सावंत असेल. शेवटपर्यंत तोच आम्ही मान्य करणार. तो आज पाटलांचाच आदेश आम्ही शेवटचा आदेश. हा, तुम्ही मला जो प्रश्न विचारला की तुम्ही मंगेश साबळेचे समर्थक आहात, हा तर मंगेश साबळे या आंदोलनात सामील झालेले आहेत. मंगेश साबळे आता थोड्याच वेळात आपल्या आझाद मैदानामध्ये येणार आहेत आणि सरपंच मंगेश साबळे हे सदावर्ती तर पहिल्यांदा नुसत्या गाड्या फोडल्या होत्या, आता तर 100% माझ्या हिशोबाने तर सदावर्तेचा तो वेल्डिंगचा तो चष्मा आहे तो फोडणार आहे. कारण की सदावर्ते आणि फडणवीस या दोघांना जास्त माज आलेला आहे आणि येवल्यातील त्या एडपटाला आता त्याची शांतता झालेली आहे. त्या करताना आपल्याला फक्त सरपंच मंगेश साबळे तो माणूस एकमेव सरपंच असा आहे की तो फक्त सदावर्तेची जिरू शकतो. त्या करताना सदावर्तेला आता सरकारने पोलीस प्रोटेक्शन सदावर्त्यांनी सांगितलेलं आहे की जरांगेंना मुंबईमध्ये येऊ देऊ नका. त्यांनी अनेकदा खूपदा साऱ्या याचिका सुद्धा दाखल केलेल्या आहेत. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर कायद्यानं आणि त्यांना एका दिवसाची परमिशन मिळालेली आहे, जर एका दिवसानंतर सुद्धा जर हा मुद्दा संपला नाही तर मग नेमकी आता कार्यकर्त्यांची पुढची भूमिका काय असेल? कार्यकर्त्यांची भूमिका म्हणजे जरांगे पाटलांनी सांगितलं जे पहिलंच की आम्ही एका दिवसाची परवानगी आम्हाला मान्य नाहीये, पहिली गोष्ट मेन म्हणजे. आणि आमचंही मान्य असं आहे की त्यांनी शिष्टमंडळाने सांगितलं की बा 5-5 हजार तुम्ही लोक बसा इथे. तर जरांगे पाटलांना आम्हाला सांगितलं 5,000 इथे बसा, आम्ही 5,000 इथे बसू, 5,000 बाहेर बसू. पण 5,000च्या जागी सरकार का आम्हाला की एक जण का मोजून पाठवणार आहे का? 5,000 जागी आमचा 6 कोटीचा समाज आहे, 6 कोटीचा समाज, आम्ही 5 कोटी 5,000 म्हणून बसणार आहे. त्या करताना यावेळेस आमची लढाई जिंकायची असेल नाही तर मारायची असेल. नक्कीच सौरभ, आपण जर बघतो तर इकडे हे फलक लावलेले आहेत. तिसरी लाट ही कोरोनाची नसेल, तिसरी लाट ही मराठ्यांची असेल, अशा पद्धतीचे जे काही फलक आहेत ते या ठिकाणी आता लावण्यात आलेले आहेत. राज्यकर्ते झाले बहिरे, आमची मागणी सगळे सोयरे यांसारख्या पाट्या ज्या आहेत, जी फलकं आहेत ती आता या ठिकाणी घेऊन सर्व आंदोलक आता निघालेले आहेत. आपण या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. तिसरी लाट कोरोनाची नसेल ती मराठ्यांची असेल, नेमका इशारा काय द्यायचा आहे सरकारला? आता इशारा आहे, शेवटचा आहे, अंतिम लढाई आहे. 3 वर्ष झालं लढा चालू आहे. 3 वर्ष झालं जरांगे पाटील टाइम देत आहेत. आता टाइम नाही, आता हे शेवटची. जोपर्यंत आमचा अध्यादेश काढणार नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. पण जर सरकारनं जर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर तोडगा निघाला नाही तर मग जर जरांगे पाटलांनी जर इथेच राहण्याचा जर पवित्रा घेतला तर आता सध्याचे दिवस जे आहेत, सध्याचे जे दिवस आहेत ते सणासुदीचे आहेत. मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होतोय, गर्दी आणि कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याचा सगळ्याचा कसा आता या सगळ्याचा आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जरांगे पाटलांनी गेल्या 6 महिन्यापासून की आम्ही 29 तारखेला मुंबईमध्ये गाठतोय
असं पहिल्यांदा सांगितलं होतं. त्यापासून सरकार शांत झोपेमध्ये आहे. सरकारने एकही पाऊल पुढे टाकलेलं नाही, कोणाशी चर्चा केली नाही. त्याच्यामुळं या गोष्टीला सगळ्या जबाबदार सरकार आहे. मुंबईकरांना आमची विनंती राहील की बाबा आम्ही मराठी माणूस आहोत, आम्ही ग्रामीण भागातले आहोत, आमची मुंबई आमची राजधानी आहे, आम्हाला इथं हक्क मागण्याचा अधिकार आहे. आमची मुंबई असल्यामुळं आमचा हक्क इथं आहेच, राजधानी असल्यामुळं. त्यामुळं आम्हाला त्रास द्यायचा नाही. गणपती उत्सव आमचा आहे, हिंदू आम्ही आहोत, मराठी माणूस सुद्धा आपला आहे. त्यामुळं मुंबईकरांना आम्हाला त्रास द्यायची इच्छा नाही. एक मात्र आमचा शेवटचा इशारा असेल की जरांगे पाटील मुंबई जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत एकही मराठा मुंबई सोडणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. आरक्षण जर मिळालं नाही आणि जर या सरकारनं जर शिष्टमंडळानं जर समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि जर शांततापूर्ण मार्गाने जर सगळ्या गोष्टी सोडवायच्या जर झाल्या तर मग या सगळ्यानंतर काय मार्ग निघेल? याच्यामध्ये मार्ग निघेल जोपर्यंत मनोज जरांगे पाटलाचा आदेश येणार नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटलाचा आदेश सरसंधान असेल. शेवटी मनोज जरांगे पाटील जो आदेश घेतील तो सगळ्या मराठ्यांना मान्य असेल. मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे, मी एकटा थांबेल पण आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही. जरांगे पाटलांना मी सांगू इच्छितो, जरांगे पाटील तुम्ही एकटे नाहीत, अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. महाराष्ट्र मुंबईतून हलणार नाही. मागच्या वेळी जर आपण बघितलं असेल तर ही दुसरी टर्म आहे मुंबईमध्ये येण्याची. तर त्याच्या आधी सुद्धा नवी मुंबईच्या वेशीवरती जरांगेंना रोखलं आणि त्याच्यानंतर गुलाल वगैरे उधळला. एकनाथ शिंदेनी सुद्धा मध्यस्थी केली, या सगळ्या गोष्टी झाल्या. मात्र आता सुद्धा एकनाथ शिंदे मध्यस्थी करू शकतात, कारण या सगळ्या जर पार्श्वभूमीवरती जर आपण या सगळं अभ्यास करायचा झाला तर एकनाथ शिंदे मध्ये पडू शकतात. जर एकनाथ शिंदे स्वतः जर आले तर मग या ठिकाणी सर्व मराठा बांधवांची आता नेमकी काय भावना असेल आणि नेमकं पुढचं पाऊल काय असेल मराठा समाज? वाशी येथे मराठा समाजाचं फसवणूक झाली. वाशी फसवणूक झाली ना. वाशी येथे राजपत्र काढलं, हातामध्ये राजपत्र दिलं, त्याची अंमलबजावणी झाली का? झाली नाही. आमची मागणी काय? त्याची तुम्ही जे राजपत्र दिलं त्याची अंमलबजावणी करा. आमची मागणीच काय? सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅजेट घ्या, सातारा गॅजेट घ्या. हैदराबादचं गॅजेट घेतलं ते सगळं ठीक आहे, त्याच्यानंतर सरकारनं सुद्धा अनेक वेळा समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला, त्याचं काय झालं? समन्वय झाला नाही. समन्वय साधण्याचा प्रयत्नामध्ये प्रत्येक वेगवेगळे मंत्री पाठवले, त्याच्यामुळं त्यामध्ये कोणीही असा मार्ग काढलाय. फक्त वेळ काढूपणा सरकारने केला याच्यामध्ये, फक्त वेळ काढूपणा. बाकी याच्यामध्ये काय फसवेगिरीपणा केलेला आहे, दुसरा काही नाही. आमचे मंत्री सुद्धा नक्की फसवेगिरी करतात. पण विषय असा आहे की आता अनेक सरकारमध्ये सुद्धा मराठा मंत्री आहेत. मराठा अजून एक आहे की विरोधकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून एक आरोप असा केला जातो या सगळ्या आंदोलनामध्ये की जरांगेंना कुठल्या तरी आमदारांचा पाठिंबा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळे हे आंदोलन पुढे जात आहे. तर याच्यामध्ये कोणाचाही विरोधी बाकावरचे लोक विरोध करणारच आहेत, त्याच्यामुळे सरकारला विरोध करतीलच. त्याचा भाग वेगळा आहे. प्रत्येक मराठा स्वतःच्या स्वखर्चातून, स्वतःच्या हिमतीनं, स्वतःच्या लेकरासाठी, स्वतःच्या भविष्यासाठी आलेला आहे. कोणाच्या विरोधी बाकाच्या किंवा कोणा आमदाराच्या, कोणाच्या खासदाराच्या भरोश्यावर आलेला नाही. स्वतःचे लेकर मोठे करण्यासाठी आलेला आहे. तुम्ही जे म्हणताय की आता जो GR काढायचा झालाय त्या GR मध्ये जवळपास 58,000 लाखोच्या त्रुटी आहेत. याच्या त्रुटींचा अभ्यास करण्याला वेळ मागतोय. या जरी सुद्धा वेळ लागणार आहे तर मग थोडासा जरी त्यांना सरकारला आता या सगळ्या जर मोठा तोडगा काढायचा असेल तर वेळ हा मागताच आहे सरकार. एक मिनिट, वाशीच्या नंतर आम्ही 2 वर्ष वेळ दिलो सरकारला. समिती हैदराबाद पाठवली, सचिव पाठवले महाराष्ट्राचे हैदराबादला. तिथून 33% कुणबी मराठा हे कुणबी आहेत अशी सुद्धा नोंद होती. त्याच्या आधारावर हैदराबाद गॅजेट लागू केला असलं तर आज आमचे 8 जिल्हे झाले असते. ते लागू करायला तयार नाहीत. फक्त वोटिंगच्या बेसिसवर आपल्याकडे कोणता समाज नाराज होऊ नये या गोष्टीतून त्यांनी मराठा समाजाला नाराज केलेला आहे. आम्ही सुद्धा मतदार होतो, पण आज याच्यानंतर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे राज्यकर्ते मराठ्यांसोबत राजकीय खेळा बघतात, राजकीय खेळ खेळा बघतात, पण आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. त्यामुळे आपण पाहतोय की आरक्षण घेतल्याशिवाय आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. या सगळ्या हाच अजेंडा घेत आता हे सर्व मराठा कार्यकर्ते आता आझाद मैदान जवळ करतायत. जरांगेंच्या आंदोलनाला आता काही वेळात सुरुवात होईल. जरांगे थोड्या वेळात आझाद मैदानात. तीव्र प्रतिक्रिया आहेत आंदोलकांच्या. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांची दिसते आणि लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक आझाद मैदानाच्या दिशेनं जात आहेत. पाटील म्हणतील तोच अंतिम शब्द असेल, तीच आमची अंतिम भूमिका असेल असं मराठा आंदोलक प्रतिक्रिया देताना सांगतायत. मराठा आरक्षणासाठी आग्रही आहेत जरांगे पाटील सुद्धा आहेत आणि त्यांच्याप्रमाणे त्यांचे समर्थक सुद्धा आहेत.
काही अटी शर्तींचं आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे, पण या अटी शर्तींचं पालन होतं काय बघावं लागेल. दुसरीकडे जरांगे म्हणतील तो आमच्यासाठी अंतिम शब्द असेल अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे. आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाने एल्गार पुकारलाय. जरांगे पाटलांच्या ताफ्याची दृश्य आपण बघतोय, जो आझाद मैदानाच्या दिशेनं मार्गस्थ झालाय. काही मुंबई वाहतूक विभागाकडून काही मार्गांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन या माध्यमातून सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय अन्वयार्थ सुद्धा या मोर्चाचे निघतात. केंद्रबिंदू या मोर्चाच्या केंद्रस्थानी आहे मराठा आरक्षणाची मागणी. पण विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी भाजप विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप काही नेत्यांकडून केला गेला होता आणि त्यानंतर प्रचंड बहुमताने महायुतीचं सरकार आलं होतं. त्यामुळे जरांगे फॅक्टर आता संपलेला आहे असं देखील विश्लेषण केलं जात होतं. पण हे विश्लेषण खोडणारी ही दृश्य आहेत. हा मोर्चा आहे. लाखोंच्या संख्येनं मराठा समाज हा आता मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ झालेला आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत जागोजागी त्यांचं स्वागत करण्यात आलं. जुन्नरमध्ये त्यांची सभा देखील एक झाली. तिथे त्यांनी परत एकदा आपली भूमिका मांडली. तर आझाद मैदानात आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. 5:30 पर्यंत आंदोलनासाठी परवानगी आहे संध्याकाळी. पण जरांगे हे काही मागे हटण्याच्या मनस्थितीत सध्या दिसत नाही आहेत. अर्थात सरकारकडून सुद्धा वेगवेगळ्या पातळीवर मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा सुरू आहे.